नमस्कार. बोरगाव कृषीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण अ, कांद्याची बियाणाचीच पेरणी करणार आहोत. कारण आपण अगोदर रोप टाकलं होतं, परंतु अति पाऊस झाल्यामुळं त्यातलं बहुसंख्य रोप पाणी साचल्यामुळं ते सडलं आणि ते काही उपयोगाचं राहिलेलं नाही. त्याच्यामुळं आपण आता तो वेळ घालण्यापेक्षा आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं की रोप टाकून तयार करणं आणि लागवड करणं हा तो 12-13 हजार रुपयाच्या पुढे खर्च येतो त्याचा. तो कमी करण्यासाठी आपण आज डायरेक्ट बियाणाचीच पेरणी करणार आहोत. त्यासाठी आपण पुन्हा फुरसुंगी जिंदल कंपनीचं आपण बियाणं निवडलेलं आहे आणि साधारणपणे ते एकरी 3 किलोच्या आसपास लागतं. तसं 2.5 किलोच लागतं ते, पण आपण 3 किलो आणलेलं आहे ते. आता ते करताना आपण त्याची एक काळजी घ्यायची की ते बियाण्याबरोबर त्यांनी त्याच्याबरोबर जी प्रक्रिया करायसाठी असतात कीटकनाशक वगैरे, कीड लागू नये वगैरे, त्यासाठी त्यांनी काही पाऊच पण आपल्याला दिलेले आहेत. आता ते पाऊच तर आपण टाकणारच आहोत, पण त्याच्याबरोबर आपण एक बुरशीनाशक म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशक त्यात घेतलेलं आहे आपण. आता त्यामध्ये रेडमी गोल्ड या कंपनीचं आपण ते घेतलेलं आहे आणि आपल्याकडं धनुका M45 होतं, परंतु आपण ते काही वापरणार नाही. त्याच्यातलं रेडमी गोल्डच फक्त वापरणार आहोत. आता वापर करताना अगोदर थोडंसं त्याला पाण्याचा थोडा शिपका द्यायचा आहे, थोडं ओलसर करायचं, जेणेकरून ते पावडर ती त्याला चिकटली पाहिजे आणि याच्यासाठी आपण थोडं पाण्याचा शिपका देणार आहोत. आणि तो दिल्यानंतर ती पावडर त्याच्यात टाकून व्यवस्थित ते सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्स करून घेतल्यानंतर एक 10-15 मिनिटं आपण ते सावलीत सुकवणार आहोत आणि मग सुकवल्यानंतर आपण त्याची पेरणी करणार आहोत. तर आपण हे जे जिंदल निवडलं होतं, आता हा जिंदल मी मागच्या वर्षी पण आपण पेरलेला होता. आपण म्हणजे पेरल्याच्या ऐवजी तो आपण सिप कांदा केलेला होता. तर चांगल्यापैकी तो त्याचा कलर आणि त्याची साईज वगैरे व्यवस्थित झाली होती. पण मागच्या वर्षी पण नेमका काढणीच्या वेळेसच त्याची पावसाने सुरुवात केली, त्यामुळे थोडंसं नुकसान झालं. चला आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आणि मिक्स केल्यानंतर ते आपण ट्रॅक्टरच्या द्वारे ते पेरणार आहोत. तर याच्या मागचा सगळ्यात मोठा हेतू आहे की लेबरचा खर्च कमी करावा. कमी करण्याच्या दृष्टीने आजकाल लेबरही मिळणं फार मोठं मुश्किल झालेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण हा खर्च वाचवण्यासाठी उत्पादन खर्चच कमी आला तरी, म्हणजे कमीत कमी आपण भावाचा चढउतार झाला तरी फार नुकसान होणार नाही, या दृष्टीने आपण आपल्या हातात असतं की त्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आपण अशा पद्धतीची निवड केलेली आहे. चला पाहू आपण की आता आपण ट्रॅक्टरमध्ये टाकून याची पेरणी करू.